स्मार्ट अहमदनगर न्यूज। मिरजेत जमियत दर्दमंदाने इन्सानियतच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा। मिरज जमियत दर्दमंदाने इन्सानियत मिरज या सामाजिक संघटनेच्या कार्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला। जय हिंद सेना पक्षाचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांच्या हस्ते कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी चंदनदादा चव्हाण म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 1857च्या इंग्रज सरकारच्या विरोधात जफर शाह बहादूर यांनी बंड पुकारून फार मोठी कामगिरी केली होती। तसेच अशफाक उल्लाह खान, अब्दुल हमीद यांच्यासह अनेक उलेमा मुस्लिम धर्मगुरू यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फासावर लटकले। राजगुरू व भगत सिंग यांच्यासारखे अनेक क्रांतिकारी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारून आपल्या प्राणांची आहुती दिली। म्हणून आज आपण अभिमानाने तिरंगा फडकवत आहोत। म्हणून प्रत्येक भारतीयांना क्रांतिकारकांचे विचार कायम आपण जोपासले पाहिजे, असे चंदन चव्हाण यांनी प्रतिपादन केले। यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले। देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। कार्यक्रमास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाबदीन शेख, मौलाना मुबारक काझी, मौलाना शकील शेख, हाफिज अल्ताफ नायकवडी, तन्वीर बागवान, युनुस साबुकस्वार, हाफिज वसीम जाफर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। चंदनदादा चव्हाण यांच्या हस्ते जिलेबी व खाजाचे वाटप करण्यात आले। स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून सामाजिक एकता, देशप्रेम आणि बंधुभावाचा संदेश देखील यावेळी देण्यात आलाय। भारत देश स्वतंत्र झाला 1947ला, पण त्याच्या अगोदरही 1857चा पहिला या भारतामध्ये जर उठाव कोणी केला असेल तर ते दिल्लीचे बादशाह बहादूर शाह जफर साहेबांनी केलं। बहादूर शाह जफर साहेबांनी पहिला या देशामध्ये 1857चा बंड केल्यानंतर त्यांना रंगोनला नजरकैदेत ठेवण्यात आलं। त्यानंतर कारण ते ब्रिटिशांना शरण गेले नाहीत म्हणून त्यांचा इतिहाससुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये काय लोकांनी पुसला गेलेला। दुसरी गोष्ट, या मुस्लिम समाजानं देशासाठी योगदान देत असताना परमवीर चक्र प्राप्त झालेले हमीदसारखे सुद्धा या देशाचे सुपुत्र आणि खूप मोठं आपल्या योगदान या देशासाठी दिलेलं आहे, अशी पार्श्वभूमी आहे। आणि या देशाचं स्वातंत्र्य घडत असताना, स्वातंत्र्य आपल्याला मिळत असताना या देशामध्ये विशेष एका कुठल्याही जाती धर्माचं योगदान नाही, तर सगळ्या जाती धर्माचं योगदान या त्यावेळेला क्रांतिकारकांनी त्याच्यामध्ये खूप मोठा लढा उभा केला। ज्वारीच्या दाण्यासारखं स्वतःला गाडून घेतलं देश स्वातंत्र्य चळवळीमध्ये। आणि म्हणून आपल्याला आज तिरंगा आणि स्वतंत्रतेचा तिरंगा आपण स्वाभिमानी फडकत असताना तुम्हाला आम्हाला नक्कीच अभिमान वाटायला पाहिजे, असं मी या निमित्तानं बोलतो। या सगळ्या क्रांतिवीरांना, देशामधल्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।